विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी गणित भाग 2 यामध्ये प्रकरण 3 वर्तुळ या प्रकरणामध्ये काही महत्त्वाच्या संज्ञा आपण शिकणार आहोत। त्यामध्ये सर्वप्रथम वर्तुळ कंस याची व्याख्या आपण बघणार आहोत। या ठिकाणी आकृती दाखवलेली आहे। या आकृतीमध्ये सी केंद्र असलेले वर्तुळ दाखवलेले आहे। या वर्तुळाच्या प्रतलामध्ये रेषा ए बी दाखवलेली आहे। रेषा ए बी ही वर्तुळावरील ए आणि बी बिंदूतून जाते, म्हणजेच ती वर्तुळाची वृत्तछेदिका आहे। आता रेषा ए बी मुळे वर्तुळाचे 2 भागामध्ये विभाजन होते आणि हे 2 भाग आहेत ए एक्स बी आणि ए वाय बी। हे जे 2 भाग वृत्तछेदिकेमुळे तयार झालेले आहेत, या 2 भागांना वर्तुळ कंस असे म्हणतात। मग याची व्याख्या कशी आहे तर वृत्तछेदिकेमुळे वर्तुळाचे 2 भागात विभाजन होते। त्यापैकी कोणताही एक भाग व वृत्तछेदिकेचे वर्तुळावरील बिंदू यांनी मिळून होणाऱ्या आकृतीला वर्तुळ कंस असे म्हणतात। म्हणजेच कंस ए एक्स बी हा एक वर्तुळ कंस आणि कंस ए वाय बी हा दुसरा वर्तुळ कंस। आता या ठिकाणी ज्या वर्तुळ कंसाच्या बाजूला वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे म्हणजे सी हा, तर तो वर्तुळ कंस हा जो आहे याला विशाल कंस असे म्हणतात। म्हणजे कंस ए वाय बी हा विशाल कंस आहे। आणि ज्या वर्तुळ कंसाच्या बाजूला वर्तुळ केंद्र नाही त्याला लघु कंस असे म्हणतात। कंस ए एक्स बी हा लघु कंस आहे। तर अशा पद्धतीने वर्तुळ कंस आपण ही संकल्पना समजून घेतलेली आहे। त्यानंतर पुढची आहे केंद्रीय कोन। केंद्रीय कोन या ठिकाणी आकृतीमध्ये ओ केंद्र असलेले वर्तुळ दाखवलेले आहे। या वर्तुळाच्या केंद्रबिंदू ओ शिरोबिंदू असणारा एक कोन दाखवलेला आहे। कोनाच्या बाजू ओ ए आणि ओ बी आहेत। त्यामुळे कोन ए ओ बी हा जो कोन तयार झालेला आहे हा कोन म्हणजे केंद्रीय कोन आहे। म्हणजे ज्या कोनाचा शिरोबिंदू वर्तुळ केंद्रावर असतो त्या कोनाला केंद्रीय कोन असे म्हणतात। बघा, कोन ए ओ बी याचा शिरोबिंदू ओ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे आणि म्हणून ए ओ बी हा केंद्रीय कोन आहे। आता या केंद्रीय कोनाशी संबंधित संगत लघुकंस आहे ए पी बी। याच संदर्भात नियम असा आहे, लघुकंसाचे माप हे त्याच्या संगत केंद्रीय कोनाच्या मापाएवढे असते। म्हणजे कोन ए ओ बी हा जो केंद्रीय कोन आहे याचे माप थीटा आहे, तर लघुकंस ए पी बीचे माप देखील थीटा अंशच असेल। लघुकंसाचे माप आणि संगत केंद्रीय कोनाचे माप दोन्ही मापे नेहमी समान असतात। आता विशाल कंस, या ठिकाणी विशाल कंस ए क्यू बी आहे। या विशाल कंस ए क्यू बीचं माप जर काढायचं झालं तर 360 वजा संगत लघुकंसाचे माप, म्हणजे ए क्यू बी या कंसाचं माप काढण्यासाठी संपूर्ण वर्तुळाच्या मापामधून लघुकंसाचे माप आपण वजा केले की विशाल कंसाचे माप आपल्याला मिळते। वर्तुळ कंस या संदर्भात काही महत्त्वाचे गुणधर्म। अर्धवर्तुळ कंसाचे माप हे 180 अंश असते। वृत्तछेदिकेमुळे जे अर्धवर्तुळे तयार होतात, एखादी वृत्तछेदिका जर वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जात असेल म्हणजेच ती व्यासाला लागून असेल तर तयार होणाऱ्या अर्धवर्तुळ कंसाचे माप हे 180 अंश असते। पूर्ण वर्तुळाचे माप
हे 360 अंश असते. आता दोन वर्तुळ कंस असतील, त्यांची त्रिज्या आणि मापे दोन्ही जर समान असेल तर ते कंस एकरूप असतात. आता एकाच वर्तुळाच्या किंवा एकरूप वर्तुळे असतील, एकाच वर्तुळे किंवा एकरूप वर्तुळे याचा अर्थ त्यांच्या त्रिज्या समान असतील, तर त्या एकरूप कंसांच्या संगत जीवा ह्या एकरूप असतात. त्याचप्रमाणे एकाच वर्तुळामध्ये किंवा एकरूप वर्तुळामधील एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात. आता या दोन गुणधर्म जे आहेत, एकरूप कंसांच्या संगत जीवा एकरूप असतात किंवा एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात, यावरती आधारित प्रमेय जे आहेत ते आपण नंतर पाहणार आहोत. कंस ABC आणि कंस CDE हे दोन कंसांचं जर निरीक्षण केलं तर यामध्ये C हा बिंदू सामायिक बिंदू आहे. C हा एक बिंदू सामायिक आहे. अशा वेळी या दोन कंसांची बेरीज करता येते. कंस ABC अधिक कंस CDE या दोघांच्या बेरजेतून कंस ACE मिळू शकेल. म्हणजे दोन कंसांच्या मध्ये जर सामायिक बिंदू असेल तर त्यांची बेरीज करून आपल्याला नवीन कंस मिळू शकतो. एकरूप कंस, एकरूप कंसांशी संबंधित असणारे प्रमेय, त्यावरती आधारित हा जो गुणधर्म आहे, प्रमेयाचं विधान बघा. एकाच वर्तुळाच्या किंवा एकरूप वर्तुळांच्या एकरूप कंसांच्या जीवा एकरूप असतात. आता या ठिकाणी एकाच वर्तुळाच्या म्हणजे एकच वर्तुळ असेल त्यामध्ये एकरूप कंस असतील. एकरूप कंस केव्हा असतात? जेव्हा त्यांची त्रिज्या आणि मापे समान असतात तेव्हा त्यांना एकरूप कंस असे म्हणतात. आता या ठिकाणी एक आकृती दाखवलेली आहे. B केंद्रबिंदू असलेले वर्तुळ. या वर्तुळामध्ये कंस APC हा APC कंस आणि कंस DQE हा कंस. APC आणि DQE हे दोन कंस एकरूप कंस आहेत. यांची मापे समान आहेत म्हणून ते एकरूप कंस दाखवलेले आहेत. त्यानुसार आपण पक्षमध्ये लिहिलं, केंद्र P असलेल्या वर्तुळामध्ये कंस APC आणि कंस DQE एकरूप आहेत. आपल्याला साध्य करायचं काय? तर एकरूप कंसांच्या संगत जीवा एकरूप असतात. आता संगत जीवा, आता APC या कंसाची जीवा AC आणि DQE या कंसाची जीवा DE. म्हणजे जीवा AC आणि जीवा DE ह्या एकरूप आहेत हे आपल्याला साध्य करून दाखवायचं आहे. मग त्यासाठी आपण वर्तुळाच्या त्रिज्या दाखवलेल्या आहेत. BA, BC, BD आणि BE. त्रिकोण ABC या ठिकाणी तयार झाला. ABC. त्रिकोण DBE हा देखील इथं तयार झालेला आहे. या दोन्ही त्रिकोणांचा मध्ये एकरूप घटक आपल्याला कोणकोणते मिळत आहेत ते आपण बघूया. तर त्रिकोण ABC मधले बाजू AB ही बाजू DBशी एकरूप आहे. बाजू AB एकरूप बाजू DB. AB आणि DB कारण त्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या नेहमी समान असतात. बाजू BC एकरूप बाजू B ह्या देखील एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत म्हणून या दोन संगत बाजूंच्या जोड्या एकरूप आहेत. AB ही बाजू BDशी, BC ही बाजू BEशी एकरूप आहे. आपण म्हटलं की कंस APC आणि कंस DQE एकरूप आहेत. जर कंस एकरूप असतील तर त्यांच्याशी संबंधित संगत केंद्रीय कोनांची मापे सुद्धा समान असतील आणि म्हणून APCशी संबंधित असणारा केंद्रीय कोन ABC हा कोन आणि कोन DBE हा दुसरा DQEशी संबंधित केंद्रीय कोन. कंस एकरूप आहेत म्हणून संगत केंद्रीय कोन सुद्धा एकरूप असतील कारण केंद्रीय कोनाचे माप हे संगत लघुकंसाच्या मापा एवढे असते
आणि म्हणून ABC आणि DBE हे संगत केंद्रीय कोन एकरूप आहेत. ABC एकरूप त्रिकोण, DBE एकरूप कंसांची व्याख्या. मग आता दोन बाजूंच्या जोड्या आणि त्यांनी समाविष्ट केलेले संगत कोन एकरूप आहेत. म्हणून त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण DBE. दोन बाजू संगत बाजूंच्या जोड्या आणि समाविष्ट संगत कोन म्हणून बाकोबा कसोटीनुसार त्रिकोण ABC आणि त्रिकोण DBE एकरूप आहेत. दोन त्रिकोण एकरूप तर त्यांच्या उरलेल्या संगत बाजू एकरूप. म्हणून त्रिकोण ABC ची बाजू AC आणि त्रिकोण DBE ची बाजू DE एकरूप. म्हणजेच जीवा AC एकरूप जीवा DE. एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. म्हणजे अशा पद्धतीने एकरूप कंस जर असतील तर एकरूप कंसांशी संबंधित संगत जीवासुद्धा एकरूप असतात. आता या प्रमेयाची उलट बाजू म्हणजेच थोडक्यात व्यत्यास, त्याचा फक्त गुणधर्म आपल्याला समजून घ्यायचा आहे. विधान असं आहे, एकाच वर्तुळाच्या किंवा एकरूप वर्तुळाच्या एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात. या ठिकाणी आकृतीमध्ये O केंद्र असलेले वर्तुळ दाखवलेलं आहे. या वर्तुळामध्ये जीवा PQ आणि जीवा RS एकरूप आहेत. म्हणजेच या ठिकाणी पक्षमध्ये आपण लिहिलं रेख PQ एकरूप रेख RS. या वर्तुळामधील जीवा PQ आणि जीवा RS एकरूप आहेत. तर आपल्याला साध्य करायचं आहे कंस PMQ म्हणजे PQ या जीवेचा संबंधित लघुकंस PMQ आणि RS जे या जीवेचा संबंधित लघुकंस RNS हे आपल्याला साध्य करायचं. आता हे साध्य करण्यासाठी त्यांनी सिद्धता आपल्याला कंप्लीट करायला सांगितलेली आहे. ती कशी करता येईल तर थोडंसं मी सांगते, त्या पद्धतीने तुम्ही त्याची सिद्धता पूर्ण करू शकाल. आता PM ही PMQ हा कंस आपल्याला RNS शी एकरूप दाखवायचा आहे. मग कसं कराल तर पहिल्यांदा OP ही त्रिज्या OR शी एकरूप, तसंच OQ ही त्रिज्या OS शी एकरूप आणि PQ ही जीवा RS शी एकरूप. म्हणजे त्रिकोण OPQ आणि त्रिकोण ORS मधल्या तीनही संगत बाजूंच्या जोड्या एकरूप आहेत आणि तीन संगत बाजूंच्या जोड्या एकरूप आहेत. म्हणून ते दोन त्रिकोण बाबा कसोटीने एकरूप होतील आणि बाबा कसोटीने दोन त्रिकोण एकरूप याचाच अर्थ त्यांचे संगत कोन एकरूप होतील. म्हणजे या ठिकाणी कोन POQ आणि कोन ROS हे केंद्रीय कोन एकरूप होतील. मग POQ याचा संगत लघुकंस PMQ आणि ROS याचा संगत लघुकंस RNS. अशा पद्धतीने आपल्याला कंस PMQ एकरूप कंस RNS हे एकरूप दाखवता येतील. मी सांगितल्या पद्धतीने तुम्ही त्याची सिद्धता लिहून ठेवा वहीमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण 3 वर्तुळ यामध्ये सराव संच 3.3 उदाहरण पहिले. आकृतीमध्ये केंद्र C असलेल्या वर्तुळावर G, D, E आणि F हे बिंदू आहेत. या ठिकाणी आकृती दाखवलेली आहे बघा. आकृतीमध्ये C केंद्र असलेलं वर्तुळ, या वर्तुळावर G, D, E आणि F हे बिंदू आहेत. कोन ECF चे माप 70 अंश आहे. कंस DGF या कंसाचं माप आहे 200 अंश. तर कंस DE हा कंस आणि कंस DEF या कंसाचं माप ठरवा. आता
ह्या उदाहरणामध्ये सर्वप्रथम जी दिलेली माहिती आहे ती आपण लिहून घेऊया. सी केंद्र असलेल्या वर्तुळावर जी, डी, ई आणि एफ हे बिंदू आहेत. सी केंद्र असलेले वर्तुळ, त्यावरती जी, डी, ई आणि एफ हे बिंदू आहेत. त्याचबरोबर त्यांनी हेही सांगितलेलं आहे की कोन ECF हा केंद्रीय कोन याचं माप 70 अंश आहे. आपल्याला केंद्रीय कोन आणि त्याचा संगत लघुकंस यांचं माप नेहमी समान असतं हा गुणधर्म आपण शिकलेला आहोत. केंद्रीय कोनाचे माप हे त्याच्या संगत लघुकंसाच्या मापाएवढे असते. म्हणून कोन ECF बरोबर मापकंस EF. हा ECF केंद्रीय कोन, त्याच्या संगत लघुकंस EF. या EFचं माप आणि या केंद्रीय कोनाचं माप समान असणार. म्हणून कंस EF बरोबर 70 अंश. त्यानंतर कंस DFE हा पूर्ण कंस, या कंसाचं माप आपल्याला काढावं लागेल. DFE याचं माप काढण्यासाठी कंस DGF आणि कंस EF यांची बेरीज करावी लागेल. कंसांच्या बेरजेचा गुणधर्म. मग कंस DGF अधिक कंस EF. DGFचं माप 200 दिलेलं आहे आणि EFचं माप आपण आत्ताच काढलं 70 अंश. 200 अधिक 70 बरोबर 270 अंश. म्हणजे कंस DFE या पूर्ण कंसाचं माप मिळालं 270. नंतर कंस DFE. हा कंस DFE काढायचा झाला तर आपल्याला पूर्ण वर्तुळामधून DEचं माप वजा केलं तरी देखील आपल्याला पूर्ण वर्तुळाचा माप 360 आहे. त्याच्यामधून DE हा कंस वजा केला तरी देखील आपल्याला DFE मिळू शकतो. आपल्याला माहिती आहे पूर्ण वर्तुळाचं माप 360 अंश असतं. मग DFE बरोबर 360 वजा मापकंस DE. हा पूर्ण वर्तुळ आहे. या पूर्ण वर्तुळामधून जर DE हा कंस वजा केला आपण तर DFE मिळू शकतो. बरोबर आहे ना. म्हणून या ठिकाणी मापकंस DFE बरोबर 360 वजा कंस DE. DFEचं माप आपण वरती शोधलेलं आहे 270, ते या ठिकाणी लिहिलं. DFE कंसाचं माप बरोबर 360 वजा मापकंस DE. 270 डावीकडून उजवीकडे आणले वजा झाले आणि मापकंस DE उजवीकडून डावीकडे नेले धन झाले. 360 वजा 270 बरोबर 90. म्हणजे कंस DEचं माप मिळालं 90 अंश. त्यानंतर आता कंस DEF या कंसाचं माप काढायचं झालं तर कंस DE आणि EF या दोघांची बेरीज करावी लागेल. माप कंस DE अधिक माप कंस EF. DEचं माप आपण आत्ता काढलेलं आहे 90 अंश. EFचं माप आहे 70. 90 अधिक 70 बरोबर 160. म्हणून माप कंस DE बरोबर 90 अंश आणि माप कंस DEF बरोबर 160 अंश. सराव संच 3.3 मधील उदाहरण दुसरे. आकृतीमध्ये त्रिकोण QRS हा समभुज आहे. या ठिकाणी आकृती दाखवलेली आहे बघा. वर्तुळ, या वर्तुळामध्ये अंतरित झालेला त्रिकोण QRS हा समभुज त्रिकोण आहे. तर दाखवा की कंस RS हा कंस QS आणि कंस QR
तीनही कंस एकरूप आहेत, RS, QS आणि QR. कंस QRS चे माप 240 आहे हे दाखवा. आता सिद्धतेला आपण सुरुवात करूया. त्रिकोण QRS हा समभुज त्रिकोण आहे आणि समभुज त्रिकोणाचं वैशिष्ट्य आपल्या सर्वांना माहिती आहे. समभुज त्रिकोणाच्या बाजू या समान लांबीच्या असतात, त्या एकरूप असतात. म्हणजेच रेख QR, रेख RS आणि रेख QS या तीनही बाजू एकरूप. रेख QR एकरूप रेख RS, एकरूप रेख QS, कारण या समभुज त्रिकोणाच्या बाजू आहेत. त्यानंतर कंस RS हा RS कंस, कंस QS आणि कंस QR हे कंस देखील एकरूप होतील, कारण बाजू QR, बाजू RS, बाजू QS या समभुज त्रिकोणाच्या बाजू एकरूप आहेत आणि हा त्रिकोण वर्तुळामध्ये अंतरित झालेल्यामुळे या बाजू म्हणजे त्या वर्तुळाच्या जीवा आहेत. मग या तीनही जीवा एकरूप आहेत, QR, RS आणि QS या तीनही जीवा एकरूप. म्हणून या एकरूप जीवांचे संगत लघुकंस देखील एकरूप. म्हणजे RS जीवा त्याचं संगत लघुकंस RS, QS जीवा त्याचा संगत लघुकंस QS आणि QR ही जीवा त्याचा संगत लघुकंस QR. म्हणजे प्रत्येक जीवेचा संगत लघुकंस हे काय झाले, एकरूप. कारण एकरूप जीवांचे संगत लघुकंस एकरूप असतात. म्हणजे RS, QS आणि QR हे तीनही कंस एकरूप म्हणजे समान मापाचे झाले. मग आपण कंस RS, कंस QS आणि कंस QR या प्रत्येक कंसाचं माप x मानू. तीनही कंसांची मापे समान, ते एकरूप आहेत, म्हणून या प्रत्येक कंसाचं माप x मानलं. आता या तीनही कंसांची बेरीज केली. माप कंस RS, माप कंस QS, माप कंस QR. RS, QS आणि QR तीनही कंसांची जर बेरीज केली तर ही बेरीज म्हणजे पूर्ण वर्तुळ आपल्याला मिळतं, बरोबर 360. कारण पूर्ण वर्तुळाचं माप 360 अंश असतं. RS x आहे, QS x आहे आणि QR देखील x आहे. 1x 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 तिघांची बेरीज झाली 3x, बरोबर इकडे उजव्या बाजूला 360. 3 ने उजवीकडे नेलं, भागिले केलं, पक्षांतर करताना भागाकार झाला. 3 ने 360ला भागलं, 120, x बरोबर 120 अंश. माप कंस QRS हा जो आहे QRS म्हणजे QR आणि RS या दोन कंसांची बेरीज. माप कंस QR अधिक माप कंस RS. x अधिक x बरोबर 2x. 2 गुणिले x ची किंमत 120, 120 आणि 2चा गुणाकार 240. माप कंस QRS चं माप आपल्याला 240 अंश मिळाले. सराव संच 3.3 उदाहरण 3. आकृतीमध्ये जीवा AB ही जीवा CD एकरूप आहे. तर सिद्ध करा कंस AC हा AC कंस आणि हा कंस BD. कंस AC एकरूप कंस BD. आता कंस AC आणि BD एकरूप दाखवण्यासाठी सर्वप्रथम उदाहरणामध्ये दिलेली माहिती लिहूया. जीवा AB एकरूप जीवा CD. जीवा AB आणि CD एकरूप आहे. आपल्याला माहिती आहे एकरूप जीवांचा गुणधर्म. एखाद्या वर्तुळामध्ये एकरूप जीवा असतील
तर त्यांचे संगत लघुकंस एकरूप असतात. हा गुणधर्म आपण शिकलेलो आहोत. मग ए बी या जीवेशी संबंधित लघुकंस कंस ए बी, सी डी या जीवेशी संबंधित लघुकंस कंस सी डी, म्हणून कंस ए बी एकरूप कंस सी डी. एकरूप जीवांचे संगत लघुकंस एकरूप असतात, म्हणून कंस ए बी आणि सी डी एकरूप झाले. आता कंस ए बी आणि सी डी एकरूप आहेत म्हणजे यांची मापे समान, म्हणून माप कंस ए बी बरोबर माप कंस सी डी, हे पहिलं विधान. परंतु ए बी हा कंस जो आहे यामध्ये दोन कंस आहेत, ए सी आणि सी बी. ए बी हा कंस म्हणजे ए सी आणि सी बीची बेरीज आहे, म्हणून माप कंस ए बी बरोबर ए सी अधिक सी बी. तसेच सी डी हा कंस देखील दोन कंसांची बेरीज आहे, कंस सी बी अधिक कंस बी डी. कंसांच्या बेरजेचे गुणधर्म वापरून आपण या ठिकाणी ए बी म्हणजे ए सी आणि बी सी या कंसांची बेरीज आहे. ए बी हा कंस ए सी आणि बी सी म्हणजे सी बी या कंसांची बेरीज आहे. तर सी डी हा कंस म्हणजे सी बी आणि बी डी या दोघांची बेरीज आहे. कंसांच्या बेरजेच्या गुणधर्मानुसार आपण ए बी आणि सी डी हे दोन कंस म्हणजे त्यांच्या बेरीज आहेत हे या ठिकाणी या विधानामध्ये लिहिलं. आता या दोनही विधानांचं निरीक्षण केलं, 1 आणि 2चं, तर ए बी आणि सी डी हे कंस समान आहेत. हे विधान 1 मध्ये आपण सिद्ध केलेलं आहे. मग विधान 2च्या डावी बाजू समान, म्हणून यांची उजवी बाजू देखील समान. म्हणून कंस ए सी अधिक सी बी आणि कंस सी बी अधिक कंस बी डी. ए सी आणि सी बी ही उजवी बाजू पहिल्याची आणि सी बी आणि बी डी ही उजवी बाजू दुसऱ्या या विधानाची. या दोन्ही विधानांची उजवी बाजू समान. हे जे समीकरण आपल्याला मिळालं, या समीकरणामध्ये कंस सी बी हा जो आहे हा सी बी हा कंस दोन्ही बाजूला आहे. समीकरणाच्या डाव्या आणि उजव्या हा समान घटक दोन्ही बाजूतून वजा केला तर माप कंस ए सी बरोबर माप कंस बी डी मिळाला. आणि म्हणून कंस ए सी आणि बी डी या कंसांची मापे समान असल्यामुळे कंस ए सी एकरूप कंस बी डी. अशा पद्धतीने जेव्हा ए बीचा संगत कंस ए बी आणि कंस सी डी एकरूप असल्यामुळे या ठिकाणी या एकरूप जीवांचे संगत लघुकंस एकरूप असतात. या गुणधर्माचा उपयोग करून आपण कंस ए सी आणि कंस बी डी एकरूप दाखवलेले आहेत.